नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कलाकार कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या नव्याने सुरू झालेली मालिका येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील राया म्हणजेच अभिनेते विशाल निकम यांच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओमध्ये येणाऱ्या कलाकाराच्या जीवनाविषयी तुम्हाला लवकरात लवकर जाणून घेता येईल. चला तर पाहूयात रायाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी. राया यांचं खरं नाव आहे विशाल बाळासाहेब निकम. त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1994 रोजी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी येथे झाला. 2024 नुसार त्यांचं सध्याचं वय 30 वर्ष. विशाल यांनी त्यांचं शालेय शिक्षण नानासाहेब शामरावजी विद्यालय देवीखिंडी येथून पूर्ण केलं. तर त्यांनी 11वी-12वीचं शिक्षण कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगली येथून पूर्ण केलं. विशाल यांनी त्यांचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण बळवंत कॉलेज विटा येथून पूर्ण केलं. तर त्यांनी मास्टर इन फिजिक्स बाबूरावजी घोलप कॉलेज नवी सांगवी पुणे येथून पूर्ण केलं. MSc मध्ये फर्स्ट इयरला असताना एकदा गॅदरिंगमध्ये विशाल यांना जय मल्हार या कार्यक्रमात देव खंडोबाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली व त्यांनी साकारलेल्या भूमिकेला प्रचंड प्रेम मिळालं आणि यातूनच पुढे त्यांना अभिनयाची गोडी लागली. विशाल यांना मॉडेलिंगची आणि फिटनेसची प्रचंड आवड आहे. आज रोजी इंस्टाग्रामवर त्यांचे 1,90,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, तर फेसबुकवर 24,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मालिकेच्या एका एपिसोडसाठी ते अंदाजे 30 ते 35,000 रुपये चार्ज करतात. विशाल यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली ती सिनेमापासून. 2018 साली मिथून या सिनेमात त्यांनी मिथून नावाची मुख्य भूमिका साकारली व त्यानंतर 2019 साली स्टार प्रवाह वाहिनीवरील 7 जन्मांच्या गाठी या मालिकेची ऑफर त्यांच्याकडे आली. या मालिकेत त्यांनी युवराज नावाचं पात्र साकारलं होतं. त्यांच्या समवेत अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांनी श्रुती नावाचं पात्र साकारलं होतं. स्टार प्रवाह वाहिनीवरीलच दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत त्यांनी देव ज्योतिबाची भूमिका साकारली होती. 2021 साली स्टार प्रवाह वाहिनीवरील जय भवानी जय शिवाजी या मालिकेत त्यांनी शिवाकाशीत ही भूमिका साकारली. 2021 मध्ये त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा शो ठरला बिग बॉस मराठी सीझन 3. या पर्वाचे ते विजेते ठरले. प्रेक्षकांचं विशाल असं प्रेम त्यांना मिळालं आणि खऱ्या अर्थानं विशाल निकम पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोकात आले. तर 2022 साली कलर्स मराठी वाहिनीवरील आई मायेचे कवच या मालिकेत त्यांनी मानसिंग नावाची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या या भूमिकांना प्रचंड प्रेम मिळत होतं. याच दरम्यान त्यांनी धुमस या चित्रपटात तेजसिंग नावाची व्यक्तिरेखा साकारली. याबरोबरच बलोच, वेडात मराठे वीर दौडले सात यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या. तर सध्या 2024 मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरू झालेली मालिका येड लागलं प्रेमाचं या मालिकेत ते राया नावाचं पात्र साकारताना दिसत आहेत. त्यांच्या समवेत अभिनेत्री पूजा बिरारी या मंजिरी नावाचं पात्र साकारताना आपल्या सगळ्यांना दिसत आहेत. राया आणि मंजिरी ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. केवळ मालिका आणि सिनेमेच नव्हे तर विशाल निकम खूप साऱ्या म्युझिक व्हिडिओमधून दिसले. पंढरीच्या पांडुरंगा, शिवबाचं गाणं, तू संग मेरे, रंग भरे यांसारख्या अल्बम सॉन्गमधून तुम्ही आम्ही सगळ्यांनीच विशाल निकम यांना पाहिलं. द स्नायपर ही त्यांची शॉर्ट फिल्म देखील प्रचंड गाजत आहे. विशाल निकम हाडाचे फिटनेस प्रेमी आहेत. 2018 साली मिस अँड मिस्टर पुणे ग्लोबल 2 या शोमध्ये ते टॉपर ठरले. मी खादी या ब्रँडसाठी त्यांनी वॉक केला. पुण्यामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विशाल यांनी त्यांचा मोर्चा मुंबईकडे वळवला, तो ॲज अ फिटनेस ट्रेनर म्हणून. याच दरम्यान त्यांनी मुंबईमध्ये कांदिवली येथे गोल्ड्स जिममध्ये काम करायला सुरुवात केली. याच दरम्यान त्यांना वेगवेगळ्या व्यक्तींसोबत ओळख झाली व खूप साऱ्या अभिनेत्यांसोबत देखील त्यांची ओळख झाली. त्यातीलच अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये येण्यासाठी मार्गदर्शन केलं. 2018 मध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक पुरुष या रँकमध्ये विशाल निकम 15व्या स्थानावर होते. तर 2019 मध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक पुरुष या रँकिंगमध्ये विशाल निकम 4थ्या स्थानावर आले आणि 2020 मध्ये त्यांनी 4थ्या स्थानावरून डायरेक्ट प्रथम स्थानावर उडी मारली. विशाल निकम हाडाचे प्राणीप्रेमी आहेत. त्यांना मांजर आणि कुत्रे प्रचंड आवडतात.
एवढंच काय तर विशाल निकम अत्यंत धार्मिक आहेत. ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीतेचे ते नेहमी पठण करतात. मोहक हास्य, आखीवरेखीव शरीरयष्टी, स्वप्नाळू डोळे आणि कलेप्रती असणारा ध्यास हे विशाल निकम यांची विशेषणे. तर जाणून घेऊयात विशाल निकम यांच्या फॅमिलीविषयी. विशाल निकम यांचे वडील बाळासाहेब यशवंत निकम. विशाल निकम यांची आई विजया निकम. विशाल निकम यांचा भाऊ अक्षय निकम व त्यांची वहिनी. विशाल निकम यांची बहीण निकिता निकम. विशाल निकम यांची बहीण विशाल निकम यांची पुतणी श्रावणी. विशाल निकम यांचे आजोबा. विशाल निकम यांचे काका आणि काकी. तर मित्रांनो, विशाल निकम हे मैत्रीण सौंदर्यासोबत रिलेशनशिप मध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तर मित्रांनो, उत्तम फिटनेस प्रेमी आणि हाडाचा अभिनेता असणाऱ्या विशाल निकम यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन कलाकारांच्या जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.